ज्ञानेश्वरी तत्वचिंतन ज्ञानोबरायांच्या देशातले जे आत्मनिर्भर म्हणतात त्याला आपल्या भाषेमध्ये साधकाला सुखाची अनुभूती अखंड सुख म्हणजे साधकाला येतात ज्ञानपा हे जे द्वैतातलं सुख आहे भौतिक आपला कालचा विषय तिथे संपला होता तारक मंत्र त्याच्यामध्ये दोन आहे एक भौतिक सुख प्रपंचातलं हे दिलं ते दिलं घर झालं बिल्डिंग झाली गाडी आली प्लॉट झाले वगैरे वगैरे भौतिक सुख हे पुण्य वेगळं असतं आणि ती देवता वेगळी असते पण सद्गुरु देवता वेगळी असते तिथे भौतिक नसतं सुख संपणार नसतं नष्ट होणार 1 2 3 पिढ्याच्या पुढे संत लक्ष्मी नाही थांबवते तर कधी धोका होतो 1 2 3 पुण्य असेल तर मग 7 पिढ्या अति अफाट पुण्य असेल त्या कुळात मग लक्ष्मी नाही सरकार 10 पिढ्या म्हणून जेव्हा पुण्याचा साठा संपतो काम्य कर्म चालू असतं तेव्हा लक्ष्मी थांबते ते देव पण ज्ञान लक्ष्मी वेगळी भौतिक सुख काम्य कर्म त्यांच्याकडे गेले ते मिळतं ते देतात ते मिळतं ते देतात ते जातात ते ऐकतात तो त्यांचा समन्वय होत असतो याला काय पाहिजे चल घे आणि जा तसं संताला अग्न लागत नाही संत भौतिक देत नाही आणि संत दुःखाला शिव देत नाहीत बुद्धीला संताकडे गेल्यावर भौतिकाच्या पुढे नेतात भौतिकाचं काय नवले संत भौतिकाचा वाद करून आत्मसुखात नेतात अखंड सुख देतात आत्मरस भोगाला येतो ब्रह्मभाव जागा होतो आणि देहाचा संबंध बंद होऊन तो अनात्म्याचा संबंध बुद्धी स्पर्श बंद करून टाकते दुःख नाही सुख नाही जगत नाही दृश्य नाही द्रष्टा नाही त्रिपुटी न गुण न व्यवहार न प्रकारते काय 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 नाही मग तो म्हणजे सुख आणि सुख म्हणजे व्यापक म्हणजे एक म्हणजे मी म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे अनात्म्याच्या बाधानंतर प्रगट होतो आणि अनात्म्याचा देहाचा वाद संत महात्मा करतो वेदाच्या साह्यानं संताच्या शक्तीनं हृदयाच्या भक्तीने ओवीच्या संदर्भानं आणि श्लोकाच्या भावार्थानं बुद्धी जेव्हा जागी होती आणि अनुभवात येते देहातून अनुभवती ब्रह्म संपन्न होती आणि आपल्या आपल्या स्थितीत राहते ती स्थिती आत्मस्थिती ती अनुभवून बघायचा या आत्मस्थितीत राहा ते स्थिती बंद करा भौतिक सुखाला थांबवा वृत्तीला आकडा विषयाला सोडा संताला मन जोडा संसार फोडा विषय वासना वृत्ती विकार व्यवहार देह हा संबंध अनादिकालचा पासून आहे बुद्धी जगाकडे विषयाकडे देहाकडे वासनेकडे विकाराकडे मोहाकडे तमाकडे सत्वाकडे रजाकडे जातीच ना तिला भगवंताकडे जायचं माहित नाही कारण संतांना त्याला जाता येत नाही जगाला ते सोडत नाही अहंभाव संपत नाही प्रकृतीचे विकार टाकत नाही प्रकृती पुरुषामध्ये अरे एक होत नाही तिथंच नाव अविद्या 5 रूपानं ती शोभित आहे सुशोभित आहे प्रकृती पुरुष माया प्रकृती पुरुष माया अविद्या साम्य अवस्था जेव्हा ती गुण समाजतात तेव्हा ती वृत्ती प्रधान होते मग कुठला व्यवहार नाही कुठली हालचाल नाही 3 गुणाची साम्य अवस्था प्रधान जेव्हा तमोगुण वाढतो तो प्रधान नाही का तो भांडायला सुरुवात होते आणि दोन्ही गुणाला झाकून टाकतो तर तो गुणाचा चालत नाही रस तिथं काय करू शकत नाही परत तमो वाढला ना तमो म्हणजे अंधार तमो म्हणजे दुःख तमो म्हणजे आळस तमो
म्हणजे द्वेष, तम म्हणजे भांडण, तम म्हणजे राग, तम म्हणजे क्रोध, तम म्हणजे चांडाळ, तम म्हणजे विटाळ. हरिओम हरिओम. हो मग विटाळ जायचं नाही, आपल्याला तमाला उत्पन्न करायचं नाही, रजाला शिवायचं नाही, सत्वात बसायचं नाही, त्याच्या पुढे जायचं. तत्वा संजय ते ज्ञान म्हणणे आमचे कृष्ण परमात्मा सिद्ध साध्य. तेव्हा ज्ञानाचे त्या ठिकाणी उगम, मनाचा संगम होतो, परमात्म्याचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो, वेदाचा आरसा येतो, आणि तो जीवात्मा स्वतःला पाहतो, तेव्हा मुक्त होतो. बाधित करण्यासाठी, विषयाला बाजूला ढकलण्यासाठी, वृत्तीला भगवंताकडे नेण्यासाठी, देहभाव सुटण्यासाठी, आत्मभाव सुटण्यासाठी, वेदात जगण्यासाठी, गीतेला भोगण्यासाठी, आणि ओवीला हृदयात घेण्यासाठी. आपण हृदयात पोरगण पोरगी घेतो, संसार घेतो, पलाट, तिकडे एवढे पलाट, तिकडे काढीला तुझे बापाचे आहेत का ते, पुढच्या पिढीचे आहेत ना, तुला साईन ते पाहिन असावा का, ईश्वराचा स्पर्श असावा, हृदयात पोर पोरी संतती असावी का, पांडुरंग असावा. हे भूत कशाला मध्ये रिकामी भनभन काय झालं करायचं. बाय 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 बायचा अर्थ बघित नाही. तुका काय देणार आहे, तर तुमच्याकडून काय मिळेल, तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळणार आहे, काय मिळणार, त्यांच्यापाशी आहेच काय द्याय, काय देऊ शकतात ते आईला, त्यांच्यापाशी काय आहे द्यायला, आणि ते काय देतात आईला. गमती टक्कर तिकडे भद्र कर, इथे ये आधी, मग रुद्राकडे जा. येड दुतारे कुठे अवश्य करा, पण त्याला भेटून, त्याला जाणून, त्याला मानून, त्याची एकता भोगून, त्याला म्हणतात रुद्र. कर्म केल्यापेक्षा कर्माचा बात करणारे सखीचे लाड. हो माऊली. सोडलं, तिने अधर्म केला, तिने देवा जागा केला, मी रुद्र केलं म्हणली बोंबली. म्हणतेच खरंच आहे माऊली. रुद्र आधीच आहे, तुझ्या करायची काय गरज आहे त्याला, तू केलं तर रुद्र ते आहे का शंकर, कळतं का ग चिपुडी कुठी, त्याला करायची गरजच नाही, त्याला ओळखायची गरज आहे, तुझ्या जवळ आहे. बुद्धीचा भगवंताचा स्पर्श होतात म्हणजे तुला विषय, मग आधी इथं करायचा तिथं होत असतो. धर्मशास्त्र कळते आम्हाला, मला वाटू देऊ नका याला धर्मशास्त्र आवडत नाही, चुकीचा मार्ग आहे. नाही चुकीचे ते 10 लाख आंधळी आंधळी रोज पूजा होऊ शकत नाही माऊली, डोळेच कशाचे आहे. तुमचे कर्म पण परिपूर्ण असते माऊली खरंच. नवचे राहवल्या कोणाचा क्षोभ, भूमी लोळून गेली आंब बोल थारी. अर्जुना जेव्हा एक धुंदी असते बुद्धीला, त्याच्याबद्दल प्रमाण दिले दृष्टांत. काय दिले, आगावा एक मिनिट, का सरळे या गीताचा समारंभ, नवचे राहिले पणाचा क्षोभ. आपण गायनाच्या सभेत गेलो आणि ते ताल सूर मृदंग टाळ जंग वगैरे वगैरे सुरू झालं, आणि मग तो सूर तो ताल जरी भजन संपलं तर ते मन गुणगुण गुणगुण करत राहतो. काही काळ तो स्वर, ते गाणं, ते शब्द, तो अभंग मनामध्ये सतत सतत त्याच्या लहरी स्पंदन होतात. होतात ना अर्जुना. मग
बोल बोलू रे धारे. पाऊस पडला, पाणी वाहून गेलं, पण जमिनीमध्ये ओलसर पण राहतो काही काही काळ. राहतो ना अर्जुना? हो राहतो देवा. आगा मावळलेनी अडके संध्याची भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जसा. सूर्य मावळला. मावळण्याच्या पूर्वीचा आणि रात्री याच्या मधले संध्येचं ती प्रभा पुन्हा पुन्हा दिसते. आणि नंतर काय बोले माऊली? एक मिनिट. मावळलेनी अडके सूर्य संध्याची या भूमिके संध्याच्या समय दिवे लागलेला ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसा. सांजेवेळी जसा दिसतो तो पुन्हा पुन्हा डोळ्याला आपल्याला त्याचा भास झाल्यासारखा होतो. दिसे जैसा. पै लक्ष भेदली यावरी बाण धावे चितवरी जव भरली अथीउरी बाळाची तया बळाची तया. तेव्हा बाण भात्यातून घेतो आणि असा वेगानं जातो, लक्ष भेटतो आणि लक्षाला ओलांडून त्याच्यामध्ये जे बळ असतं, वेग असतो, तो शिल्लक असतो, तोपर्यंत तो पुढे सरतो, थांबत नाही. तसं बुद्धीचा वेग माझ्याकडे आल्यावर, मला भेटल्यानंतर असाच माझ्या तंद्रीत राहते बुद्धी. दुसरं काय त्याला सुचत नाही असे ज्ञान दे. प्रत्येक जेव्हा मला भेदून पुढे जाते, लक्ष माझा करते, बुद्धीचं लक्ष मी आहे परमात्मा पांडुरंग श्रीरंग. आणि मग मला माझ्यापाशी येऊन टेकती आणि त्या तंद्रीत राहती. तिला मीच कळतो, तिला माझी अनुभूती आहे, संबंध माझा ते सतत सतत सतत. असं नाना प्रकारे शिकवतात माऊली. पण उन्हा सांग का लाखो कोटी जन्माची वासना, विद्या, थोर पाप, अज्ञान, अघोर पाप, आपले अघोर कर्म असतात. काही भोगायचे असतात, काही काही पाप असतात, काही काही कर्म असतात. काय कुठाने केलं माहित नसतं आपल्याला. म्हणून ही अविद्या, हा देहाचा संबंध, हे पाप पुण्य बाजूला सरकत नाही आणि देहभाव संपत नाही, आत्मभाव फक्त येत नाही, जगत भान जात नाही, दृश्य मावळत नाही आणि अदृश्य स्थिती प्रगटत नाही, मी कोण हे समजत नाही आणि जडाचं भान टाकताच येत नाही. आपल्या भूमिकेत जगताच येत नाही, रामरूप होताच येत नाही, आपल्या पदावर राहताच येत नाही, आपली सत्ता भोगताच येत नाही, मूळ पदा भेदाच येत नाही, आपलं रूप आपल्याला कळतच नाही, तोपर्यंत मोक्ष मिळतच नाही. श्रवणानं गुरुच्या कृपेनं तुमच्या अधिकारानं तुमच्या तपस्येनं तुमच्या वाणीच्या जपानं नामानं बुद्धीनं चिंतनानं पाप जळत जास्त श्रवणानं अध्ययनानं संताच्या संगतीनं वेदाच्या भक्तीनं हृदयाच्या शक्तीनं. एक तपश्चर्या श्रवणाची, इथं पाप जळू लागतं हळूहळू हळू. पण ना जाणो किती जन्माचं पाप आहे, लाख जन्माचा का कोटी जन्माचा माहित नाही, पण करत राहायचं. ज्या दिवशी पाप भस्म होतं, परमात्मा प्रगट होतो, बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती, देह बुद्धी संपून जाती, जगत भास मावळतो, तिचा आनंद प्रगटतो, त्याचा अनुभव येतो, जीवात्मा परमात्मा होतो, आपल्या पदावर राहतो, आत्मानुभव घेतो. तेव्हा सोला अनुभूती सोला येते. तेव्हा 4 वेळेची शक्ती प्रगट होते, संत हातात मुक्ती देतात, हृदयामध्ये पांडुरंगाची प्रतीती येते, देह बुद्धी निघून जाते, आवरण नाश होत आणि बुद्धीचा प्रवेश आत होतो. ती ईश्वराला लिंगन देते आणि स्वमध्ये सदा राहते आणि स्वलाच मी आहे म्हणते, स्वमध्ये रममान होती आणि स्वचा अभिमान घेते, स्वची स्थिती सदा असते, देहाची स्थिती कधीच नसते, इतर ब्राह्म्य स्थिती असते. ती ब्रह्मविद्याची ब्राह्म्य स्थिती. शब्दियावरी बांधावती तोरी जव भरला मा आथेवरी बाळाची बळाची दया. नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते वेले, परे भ्रमती ते मागिले भोवले भोविंडले पडे. कुंभार चाकावर चक्र फिरवतो, मातीचा गोळा ठेवतो, चक्र घर 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 फिरवतो, माती पण गोळा फिरतो, मडकं बनतं आणि मडकं काढून घेतल्यावर चक्र फिरत राहतं, त्याची गती त्या चक्रात असते. मडकं जरी त्या चक्रानं बनवलं
आणि मडकं बाजूला जरी काढलं तर चक्र थांबत नाही, त्याची गती असती म्हणून. चला, तैसा धे अभिमान गेलिया, देह जने स्वभावे धनंजया, झाले ते अपैसया चेष्टवीच ते. असं ना, कसं भांड काढलं चक्र फिरत राहतं, तसं ज्ञानी महात्म्याचं जीवन मुक्ती झाली, तो माझ्यासोबत आला. तरी पण जे पूर्वीचे संस्कार आहेत ना, ते कधी कधी दिसतात. काही काळ ते चाक फिरतं पुन्हा थांबतं. तसं काही काळ तो मला भेटल्यावर सुद्धा पूर्वीचे संस्कार राहतात आणि तो क्रिया होत राहते. संस्कारामुळे क्रिया आहे. अभिमान गेलिया, देह जने स्वभावे धनंजया, झाले ते अपयसया चेष्टवीच ते. देहाचा अभिमान माझ्या सहज प्राप्तीमुळे जातो, पण ती इंद्रियाची चेष्टा थांबत नाही. ती चेष्टा काही काळ राहतेच. संस्कार इंद्रियात राहतात, इंद्रियामुळे ते व्यवहार होतोच. इंद्रियाचा संबंध नसतोच, तो माझ्या संबंधात असतो. म्हणून जरी केलेलं कर्म त्याच्यात तो नाही, तो माझ्या हात आहे. इतके दृष्टांत देऊन किती सुंदर समजावून सांगितलं की कशामुळे कर्म जाणून कर्म केलेलं महान यज्ञ आहे. कळत नाही बायांचं सुर सुटा ठेंड त्यात नुसते चिंतन नाही, हे नाही, हे टाकणं नाही, आवरून गेलं का माहित नाही, विक्ष थांबत नाही. आधी संपवा आणि मग पळा. हिरवा ना, आधी धीर येऊ द्या, हिरवा बद्धता सोडा, मग त्याला मन जोडा. मग काय करायचं, धिंगाणा करा की कोण ना कोण म्हणते. तुम्ही थोडं तर ऐकणार आहे. आपला अनुभव, आपली स्थिती, आपली अनुभूती, आपल्या अद्वैताचं साम्राज्य, आपल्या तो संगम परमात्म्याच्या मिलनाचा बुद्धी भगवंताकडे कशी जाते आणि ते कशी राहते, त्याच्याशी संयुक्त कशी होते, त्याचा अभिमान का धरते, तिथं का रमते, त्याची ओळख झाली म्हणून. ओळखीला हरी धन्य तो संसारी. खरंय मोदी, खरंय. ओळखला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याच्या त्याची संपली अर्जारी. अरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर. मग पुढे बोलले, अव्यक्त निराकार नाही जाकार, जे थोडी चराचर हरेसी. आमचे काम देतो नवृत्तीनाथ बाबा सत्पत्ते ब्रह्मा सत्पत्ते माया. मोठे व्याकुळ आणि सत्पत्ते ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय. मग असा जेव्हा हृदयामध्ये कल्लोळ जागा होतो आणि मन मनाला प्रश्न करतं आणि अंतरातला परमात्मा उत्तर देतो आणि आतल्या चिंतन होतं, मग ते सत्पदावर मन जातं. देहावर ते कधीच नाही राहत. त्याला म्हणतात नातराया. सत्पत्ते माया म्हणजे काय, असं देहाचा संबंध सोडल्यानंतर स्वतःची अनुभूती येते. पण असं देहाचा संबंध जात नाही तर सत्पद माया. सत्पद म्हणजे बुद्धीने जेव्हा असं त्याला सोडलं आणि देहाचं मन थांबलं, देहाचा संबंध संपला. ज्ञानानं, विवेकानं, वैराग्यानं, श्रवणानं, साधुबोधानं, वेदानं, तपानं, देहाच्या तो संबंध ती सोडते. असताचा नाम जडाचा. मग असत संपलं की सत उरलं. पण तिथं आधी ती सत्पत्ते ब्रह्म, ते ब्रह्म ते तू आहेस. तिथं राहा, तिथं राहा, अंतर्मुख हो आणि तिथे जा. हे नंतर सांगतात मनाला, असं त्याकडे राहू नको, याला पाहू नको, याला माझं मन नको, याचं प्रेम करू नको, याला संबंध करू नको, याला आहे म्हणू नको. हे नाही आणि तो आहे. सत्पत्ते ब्रह्मा.
किती हरी, मग त्याला त्या आनंदाला हरिनाव दिले. बाय हरिपाठ रोज म्हणतो. मग आकडे किती वाक्य निघाले? फक्त एक शब्द आहे. हो माऊली, किती निघतात बापरे. वाक्य, 1000 वाक्य त्याच्यातून निघतात. तरी आणखीन तर किती पण निघते. संकल्पनीय स्वप्न न लाविता दांगीचे वण, न रचिता गंधर्व भवन, उठी जैसे. अर्जुना, मग ते संकल्प केला नाही तुम्हाला आवडणारा बघायचं किंवा गिरणे माणसाला पाहायचं, पण स्वप्नामध्ये समोर दिसतात. काही म्हणत नसतो संकल्प तुम्हाला बघायचं गेले लोकांना, पण ते समोर येऊन बसतात, बोलतात. संकल्पनीय स्वप्न न लाविता दांगीचे वण, वनामध्ये जंगलामध्ये रोप कुणी लावणे, झाड आपोआप उगवले. उगवले ना, हो देवा उगवले. वन न रचिता गंधर्व भवन, उठी जैसे. आकाशात, निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग वेगवेगळे आकार घेतात कापसासारखे, त्याला गंधर्व भवन म्हणतात. ते उत्पन्न होतातच की. तसं वृत्तीमध्ये जे कर्माचे संस्कार आहेत ते क्रिया उत्पन्न होतीच. हो माऊली, अगदी आहे, तसंच आहे. आत्मयाचे उद्यमे विने, तैसे देहाचे पंचकारण. कोय आपण पयापण क्रिया जात. सिद्धांत आलो आपण. दृष्टांत घेतले 24 पासून 30 पर्यंत सिद्धांत लागला. 6 दृष्टांतावर सिद्धांत आला. तो कसा? एक मिनिट. आत्मयाचे उद्यमे विने, तैसे देहादि पंचकारण. होय आपण पया आपण क्रिया जात. आत्मयाचे उद्यमे विना, आत्म्याचा कर्माचा काही संबंध नसतात, की क्रिया होत राहते उद्यमे विना. आत्मा उद्योग काहीच करत नाही, पण क्रिया होती इंद्रियाची. तैसे देहादि पंचकारण. क्रिया होणारा, कर्म करणारा हा देह आणि 5 कारण लागतात, मग क्रिया बनते. तिथं आत्म्याचं काही देणे नाही आणि तो काही करत नाही. उद्यमे विना. होय आपण पया आपण क्रिया जात. आपण होऊन तिथं क्रिया बनते. तिथं आत्मा काय त्या क्रियेत नसतो. तुम्ही आत्म्याला कर्माचा करता करता, मी कर्म केलं, मी म्हणजे आत्मा आहे. तुम्ही जे करता म्हणलात, तो कर्मात नसतोच. त्याच्या वाचून कर्म होत नाही, तो कर्मात नाही. हे ज्यांना कळायला त्याला बद्धता नाही. प्राचीन संस्कार शेषे 5 हे कारण सहवितुके. काम विजती अनेक कर्माकारी. पै प्राचीन संस्कार शेषे. प्राचीन म्हणजे पूर्वजन्माच्या अनंत जन्माचे पाप पुण्याचे संस्कार साठा असतो, आणि तो साठा हा जीवात्मा आपल्या सोबत आणतो, आणि ते पाप आणि पुण्य ते संस्कार रूप कर्म होत. आत्मा त्या कर्माला काही कारणीभूत नसतो. होय आपण पया आपण क्रिया जात. ते 5 कारण आणि ते संस्कार जन्मांतरीचे एकत्र येऊन हे कर्म करवितात. अर्जुना, ते संस्कार कर्म करतात, ते पाप पुण्य कर्म होत, इंद्रिय कर्म करतात. तू नाही करत, मग मी कुठे देव देता? तू पाहतो त्याला, तुला दिसतंय ते करायला व्हायला चाललेलं. दिसणं वेगळं अर्जुना आणि क्रियेमध्ये जाणं वेगळं. कर्माचा संबंध ज्ञानी महात्माचा कधीच नसतो क्रिया करून. का? कस काय देवा? अर्जुना, जेव्हा साक्षीभाव ज्ञानात उत्पन्न होतो, देहभाव बंद होतो, अविद्या मरून जाते, आत्मस्थिती प्रगट होती, तेव्हा क्रिया ही भिन्न होती. साक्षीभाव जागा होतो, कर्तेपणा संपून जातो, आत्मस्थित भाव सतत राहतो. तेव्हा इंद्रियाचा संबंध तो नसतो. इंद्रिय कर्म करतात आणि तो जीवात्मा आपल्या आपल्या महिमेत असतो. वृत्ती कर्मात नसती, आपल्या स्थितीत असते. म्हणून महात्मा क्रियेत नाही, क्रिया करून, पाप पुण्य नाही, कर्म करून, आणि भगवंत दूर नाही अविद्येला मारून होतो. वृत्तीचा बाध होतो, जगताचा निराश होतो, स्वरूपाचा अनुभव येतो, वृत्ती बाधित होते, तोची अनुभूती होती, परमात्म्याची स्थिती होती,
जगत स्थिती भस्म होती, देहस्थिती निवृत्त होती, वृत्ती ईश्वरातली होती, आत्मानुभूती सतत येते, ही परमगती, ही शंकराची स्थिती. त्याला म्हणतात विश्वनाथाची प्रतीती. 132 श्लोक लांब आहे वाटत, नाही का? दूर सौमर्य गवे जग अथवा नवे चांग अनुकरो. बापरे. ते कर्मा माझी मग सौमरो आगवे जग, त्या कर्मा झाला जगाचा नाश हो. सौमरो अगवे जग अथवा नवे चांग अनुकरो. जगाचा नाश हो का नवीन जग उत्पन्न हो, देणं नाही. परी कुमुद कैसे नि सुखे, ते कमळ कैसे फाके, हे दोन्ही रवी न देखे. जया परी. कुमळ कसं उगवलं आणि कसं सुकलं हे सूर्याला माहित नाही. सूर्याच्या प्रकाशानच कमळ उगवतं, त्यानंच सुकतं, पण त्याला माहित नाही. तसं आत्मसत्तेवरच कर्म होतं, पण त्या बुद्धीला माहित नाही. जो अशी स्थिती बघतो तो कर्मात असून माझ्यात असतो, असं ज्ञानोबा आहे. कृष्ण परमात्मा या ओविजाद्वारे आपल्या बुद्धीला तो वेदाचा संपर्क साधून देतात. अध्यात्माचा लाभ होतो, अविद्येचा नाश होतो, स्वयंलाचा आमची ओळख होती. त्याला स्वसंमत्य असं म्हणतात. मनाचा ईश्वराचा एक लय तयार होतो संधान. हे माऊलीचा लाभ आहे. हो माऊली, खरंच आहे. आणि प्रत्येक ओवीतून ते होतेच माऊली, तुमचं पूर्ण होते. कैसे सुके. कुमुद म्हणजे कमळ. ते कमळ कैसे फाके, कसं उगवलं. हे दोन्ही रवी न देखे. जया परी. सूर्यकिरणाचा स्पर्श झाला की कमळ उगवत आणि त्याची फुल होत, पुन्हा सुकत. पण त्याच्या किरणाच्या संबंधानं कमळाची स्थिती पूर्ण होते, पण सूर्याला माहित नाही. तसं आत्मस्वरूपाच्या संबंधामुळे व्यवहाराची स्थिती, कर्माची स्थिती होती, पण आत्म्याला ते माहिती. आम्हाला बुद्धीला पटवून दे. बुद्धी कर्माला बाहेर येत नाही, कर्माचा संबंध टाकत नाही, कर्माचा अभिमान सोडत नाही, म्हणून पाप पुण्य बंद होत नाही. आणि तो जीवात्मा परमात्मा कशी जात नाही, राहत नाही. म्हणून ह्या ओव्या भरपूर दिल्या माऊलीने आपल्याला. बरोबर आहे? हो माऊली. माऊली तीच इच्छा बेटा. हो माऊली. 34 वीज वर्षोनी आभाळ, का वीज वर्षोनी आभाळ, ती करिया आती भूतळ अथवा करू सांगळ प्रजन्न रस्ते. असं ना, जेव्हा पाऊस पडतो ना आभाळातून, कधी वीज पडती, कडकड कडकड पाऊस पडतो, वीज पडती, झाड जळतं, एखादं माणूस मरत. पण त्या पावसाने आभाळाला माहित नसतं. पुन्हा त्या पावसाच्या जमिनीत पाऊस मुरल्यावर धन धान्य पिकं, फळं, फुलं, सुगंध येतो, ते त्याला माहित नसतं. ह्याच कारण पाऊस आहे, पण पावसाला दोन्ही माहित नाही. पावसातून वीज पडून कुणी मेलं का पावसातून सगळं हिरवागार झालं हे पावसाला माहित नाही. तसं माझ्या सत्तेवर कार्य होतं, माझ्या शक्तीने होतं, पण मला माहित नाही. तो कर्मात नाही, तो माझ्यात आहे. राम होता येतं, वेदाकडे जाता येतं, स्वतःला स्वतः पाहता येतं, आनंदाला भोगता येतं, देहभावाला त्यागता येतं, वृत्तीतून निघता येतं आणि आत्मरूप होता येतं. हे आमच्या देहभावाला टाकते, वृत्तीला त्यागून मग तिला आत्मरूप होता येत. त्या स्थितीत जाता येतं, स्वतःला स्वतः पाहता येतं, अनुभवाला भोगता येतं, देहातून निघता येतं, कर्मातून अलिप्त होता येतं. तेव्हा ती आत्मस्थितीमध्ये एकरूप होती, परब्रह्म सुख भोगती. ती आत्मज्ञानी महात्म्याची स्थिती. हा माऊली, आता पूर्ण झालं. ब्रह्म होती. खूप सुंदर आहे राव. ज्ञानेश्वरी काय छान चालली आपली. आता देवा काय
खूप सुंदर. या देहाचं कृतकृत्य झालं. जन्माचे आजी फळ झाले साचे. जन्मा आली आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरासले खंती. तुम्ही सांभाळले संती भय निरासले खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके वळ. तुका म्हणे काळ यम आता करू न शके वळ. तुम्ही सांभाळले संती भय निरासले खंती. खंती नाही, सुख दुःखाची भेट झाली पांडुरंगाची. निवृत्ती झाली देहभावाची आणि स्थिती मावळली अज्ञानाची. प्राप्ती झाली परमात्म्याची. ओळख झाली श्रीरंगाची. अनुभूती आली आनंदाची. दोहिते जैसे नेमिजेची का आकाशे. तैसा देह तिजो असे ते विदेह दृष्टे. तैसा देह जतो असे विदेह दृष्टे. तो देहाते पण देहाचा नाही विदेही झाला. म्हणजे आकाशातून दोन गोष्टी होतात ना. एक वीज पडते पाऊस पडतो. विजेने माणूस मरतं झाड जळतं. पावसाने सगळी हिरी होती. फुलं फळं धान्य औषध वनस्पती बनतात. पण पावसाला माहित नाही की माझ्यापासून फुलं येतं. पावसाला माहित नाही माझ्यापासून वीज आहे. पावसाला माहित नाही विजेपासून माणूस मेलं. या दोन्ही गोष्टी होतात पावसापासून. म्हणून परितया दोहिते जैसे. ह्या दोन गोष्टीला परितया दोहिते जैसे. नेने का आकाश आहे. आकाशाला माहित नाही हे दोन झालं माझ्यापासून. तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी. तो देहात आहे तरी विदेह असतो. देहात कधीच नसतो. तो विदेही असतो. देहाहून भिन्न वृत्तीहून भिन्न इंद्रियाहून भिन्न सुखदुःखाहून भिन्न व्यवहाराहून भिन्न पापपुण्याहून भिन्न भगवंताशी अभिन्न असा तो विदेह दृष्टी. देहादिकाचेष्टी घडता उडता ही सृष्टी. नदीचे स्वप्न किरटी जैसा. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.